हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. फ्रेंड्स, आपली आपली एक सवय, आपली एक छोटीशी सवयसुद्धा आपलं आयुष्य बदलत असते. छोट्या छोट्या चांगल्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या जगण्यामध्ये. तुमचं छोटीशी सवयसुद्धा आपलं आयुष्य बदलते, घडवते. चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करू शकतो. छोट्या छोट्या सवयी, जसं की सकाळी सकाळी उठल्यावरती त्या देवाचे आभार मानायचे आहेत आपल्याला. सकाळी उठल्यावरती मेडिटेशनची सवय 5 ते 10 मिनटं सवय लावून घ्यायची आहे. देवाचे आभार मानायचे आहेत, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी येत असतात. फक्त चांगल्या गोष्टी येत असतात. कृतज्ञता व्यक्त करा फ्रेंड्स. कृतज्ञता व्यक्त करणे, त्यामुळे तुम्हाला बेनिफिट मिळणार आहे. आभार मानायचे आहेत फक्त आपल्याला. कोणतीही गोष्ट सवय लावून घ्यायची आपल्याला आभार मानायचे. थँक्यू बोला, सॉरी बोला. छोट्यातली छोटी गोष्ट, जर एखाद्याने तुमची हेल्प केली तर त्याला थँक्यू बोला. कोणाला चुकून काय बोलला असेल तर सॉरी हा शब्द बोला. असं किती वेळ लागतो? सॉरी, थँक्यू, सॉरी बोला आणि मोकळे व्हा. मोकळं व्हायचं आपल्याला, मनामध्ये ठेवायचं नाही आहे. मनामध्ये जर आपल्या गोष्टी राहिल्या ना, तर त्या आपल्याला खूप नंतर आठवतात की नाही, हा असा बोलला होता तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. ती गोष्ट तेव्हाच संपवा. तेव्हाच काय ते तुम्ही थँक्यू बोला, सॉरी बोला. नंतर आपल्याला पश्चाताप होता, अरे ह्याने एवढं माझं चांगलं काम केलं, त्याला मी थँक्यूसुद्धा बोललो नाही आज एवढे वर्ष झाले. किंवा मी त्याच्यासोबत भांडलो वगैरे, त्याला मी सॉरी नाही बोललो. खूप वर्षाने आपल्याला ती गोष्ट आठवते. मग ती मनामध्ये सलत राहतं, आपल्या मनामध्ये खंत राहते, आपल्या मनात राहतं फ्रेंड्स. त्यामुळे ती गोष्ट जेव्हाच तेव्हा संपवा. जे काही असेल ती गोष्ट तेव्हाच्या तेव्हा संपवा. खूप वर्षांसाठी ती ठेवू नका. आपल्याला जुन्या गोष्टी नाही आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. छोटी छोटी सवय म्हणजे रोज देवाचे नामस्मरण करा. नामस्मरणाने तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडणार आहेत. तुमच्या स्वतःच्या शरीरामध्ये बदल घडणार आहेत. तुम्ही चांगला विचार करू शकणार आहात. नामस्मरण आपल्याला करायचं आहे. देवाचे नामस्मरण आपल्याला करायचं आहे. ह्या छोट्या छोट्या सवयी आपल्याला कायमच्या लावून घ्यायच्या आहेत. छोट्या छोट्या सवयी लावून घ्या. एकदा सवय लागली ना फ्रेंड्स, की तुम्हाला काहीही वाटणार नाही. उलट छान वाटेल, दिवस आनंद जाईल. उलट मग एक दिवस तरी तुम्ही नामस्मरण केलं नाहीत ना, तर तुमचं मन एकदम अरे राहिलं, आज उशीर झाला, काही कारणामुळे राहून जातं कधी कधी. सवय लावून घ्या. या चांगल्या सवयी लावून घ्या. वाईट सवय नाही लावायच्यात आपल्याला. चांगल्या सवयीमुळे आपलं आयुष्य घडणार आहे. तुम्ही जर नामस्मरण कराल, सतत देवाचं नाव तुम्ही घ्याल, तर तुमच्याकडून चांगले कर्म घडणार आहेत. त्यामुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत. चांगले कर्म कराल तशा चांगल्या गोष्टी घडतील फ्रेंड्स. त्यामुळे आपल्याला चांगला विचार करायचा आहे. चांगल्या चांगल्या सवयी आपल्याला लावून घ्यायच्या आहेत. समोरच्याला एक छोटीशी स्माईल द्या, जो तुमच्या ओळखीचा असेल. त्याला आपल्याकडे बघून प्रसन्न वाटलं पाहिजे. त्यामुळे आपला दिवस चांगला जाणार आहे. तोंड पाडून नका ठेवू. दिवसाची सुरुवात हसमुख चेहऱ्याने करा. हसमुख चेहऱ्याने करा. देवाला सांगायचं, देवा आजचा दिवस खूप छानच जाईल तुझ्या कृपेने. का नाही जाणार विचार करा.
जर देवाला आपण आधीच सांगितलं आहे, आधीच त्याला थँक्यू बोलायचं आहे, देवा थँक्यू, आजचा दिवस खूप छान जाणार आहे. पॉझिटिव्ह आपल्याला वर्तमानात शब्द बोलायचे आहेत. भविष्य काळातले शब्द आपल्याला बोलायचे नाहीत. जाईल, होईल, करेन असे शब्द वापरायचे नाहीत. देवा सांगायचं थँक्यू, हे काम माझं आता होईलच, होतंयच, झालंय, होईल नाही, झालंय, थँक्यू बोलायचं आहे. वर्तमानामध्ये आपल्याला शब्द वापरायचे आहेत. स्वतःला चांगल्या सवयी लावून घ्या फ्रेंड्स. देव आहे तोच आपल्याला तारणारा आहे. माणसं काही उपयोगाची नाहीत, तोच धावून येणार आहे आपल्याला. नामस्मरणाची सवय लावून घ्या फ्रेंड. नामस्मरणाची सवय जर तुम्ही लावलीत तर तुमचा दिवस चांगला होण्यापासून कोणीही वाचवू शकणार नाही. तुमचा दिवस चांगलाच जाईल विथ गॅरंटी. करा नामस्मरण फ्रेंड्स. 108 जो काय तुमचा मंत्र असेल, पॉवरफुल मंत्र मी तर दिलेलाच आहे तुम्हाला. ओम नमो भगवते वासुदेवाय, तो मंत्र जपा फ्रेंड्स. मंत्राची ताकद काय आहे हे तुम्हाला समजून येईल, जाणवेल तुम्हाला ती. जोपर्यंत तुम्ही जपत नाही, मंत्र नामस्मरण करत नाही, तोपर्यंत तुम्हाला कसं कळेल फ्रेंड्स. करून बघा, एकदा ट्राय करून बघा. ट्राय करून बघायचं आपल्याला. सगळ्यांचा एकच देव असतो. स्पेसिफिक कोणाचा देव आवडीचा असेल ठीक आहे, सगळ्यांचा एक असतोच मनामध्ये खास. आभार मानायचे त्या देवाचे, आभार मानायचे त्या देवाचं नामस्मरण करा फ्रेंड्स. तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडतील, सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह घडतील. तुमची जी काही कामं अडली आहेत, अडथळे ज्या कामामध्ये येतात, ती कामं तुमची होतील. विचार करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सपोर्ट करा. भेटूयात आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.